इस्रायल आणि हमासमधला गाझा पट्टीतला संघर्ष शांत झालाय। आता तिथं काय परिस्थिती आहे बघूयात या रिपोर्टमधून। पॅलेस्टाईनमधील हमास आणि इस्रायल यांच्यात चाललेला वर्षभराचा संघर्ष शमल्यानंतरची गाझामधली ही दृश्य। युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या गाझामधल्या आपल्या प्रदेशात पॅलेस्टाईनी निर्वासित परतलेत। घरदारं उद्ध्वस्त झालीत, परतले तरी पुनर्वसनाची चिंता आहे। त्यापेक्षा आता काय खायचं हा प्रश्न आहेच। मानवतेच्या दृष्टिकोनातून गाझामध्ये पाठवण्यात येणारी मदत इस्रायलनं वेगवेगळ्या मार्गांनी तातडीने सोडावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघानं केलंय। गाझामध्ये कुणाचं प्रशासन असेल हा देखील प्रश्न आहे, पण हमास युद्धबंदीच्या अटी किती पाळेल याबाबत साशंकता आहेच। हमासने इस्रायलचे हेर असल्याचा आरोप करत 8 जणांना गोळ्या घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। युद्धबंदीच्या प्रस्तावात हमासने 20 मृत बंधकांचे मृतदेह आणि 20 जिवंत बंधकांना ताब्यात देण्याचं मान्य केलं होतं, पण मृत बंधकांचे मृतदेह देण्यासही हमासकडून विलंब होत असल्यानं इस्रायलनं नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे दोन देशात समझोता घडवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला थेट इशाराच दिलाय। गाझामध्ये खून खराबा सुरूच राहिला तर तिथं घुसून हमासचा खात्मा करावा लागेल अशा स्पष्ट शब्दात ट्रम्प यांनी हमासला धमकी दिली आहे। अर्थात अमेरिकेचे सैनिक गाझामध्ये तूर्त जाणार नाहीत, हे देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। मात्र युद्धबंदीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचे सैनिक सध्या इस्रायलमध्ये पाठवण्यात आलेत। वर्षभराने गाझा पट्ट्यात बॉम्ब आणि बंदुकांचा आवाज थांबलाय, पण हमास ही शांतता टिकू देईल का यावर गाझाचं भवितव्य अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।